आप फायदा उठा सकते हैं हमारे 23 ऑनलाइन चर्चेस का, जो कि भारत की सारी प्रमुख भाषाओं में उपलब्ध हैं। और इसके अलावा हमारे पास 3 विशेष चर्च हैं। एक टीनेजर्स के लिए जिसका नाम है तूफानी योग यानी 3, बच्चों के लिए हमारे पास ऑनलाइन चर्च है, और गूंगे और बहरों के लिए भी हमारे पास चर्च है, साइन लैंग्वेज का चर्च। उसके अलावा आप हमारे ऑनलाइन चर्चेस को देख सकते हैं उड़िया में, तेलुगु में, तमिल में, गुजराती में, कन्नड़ा में, तुलु में, इंग्लिश में, हिंदी में, छत्तीसगढ़ी में, राठौरी बरेली में, असमीज में, मराठी में, पंजाबी में, नेपाली में, कोंकणी, मलयालम, सिंधी, भोजपुरी, बंगाली और मालवानी में। इनका फायदा उठाइए और पूरे भारत में लोगों को सुसमाचार सुनाइए। गॉड ब्लेस यू। तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये माझी संध्याकाळ, तुझ्यामध्ये माझी सकाळ, तुझ्यामध्ये संध्याकाळ, तुझ्यापासून करते सुरू हर एक काम. धन्यवाद करतय मी घेऊन तुझा नाव, आदराने धन्यवाद आज तुझ्याच नव्हे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते हृदयापासून धन्यवाद. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद तुझे, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद येशू तुझे. सर्व विश्व तुझा साथ, सर्व काही तू रचलास, माका पण तू बनवलास, तुझ्या समान केलास. काय नाही दिलंस तू, सर्व काय मिळालं माका, बोलते
धन्यवाद येशू तुझे. आ, 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 धन्यवाद धन्यवाद तुझे. धन्यवाद 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 तुझे. धन्यवाद 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 तुझे. धन्यवाद 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 येशू तुझे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा प्रार्थनेची आणि माका विश्वास असा तुम्ही सुद्धा प्रार्थनेसाठी तयार असास. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा. ही वेळ असा प्रार्थनेची. ओ रांदा बादशा खांदरी आला बोसा कांदा. ओ रांदा बादशा खांदरी खाला बोसा कांदा. रांदा बादशा कांदा रियाला बोशा कांदरी खाला बोसा कांदा. O randa basha kandari albosa kanda. O randa basha kandari kalabosa kanda. Rankala basha kandari kalabosa kanda. Randa basha kandari kalabosa kanda. O rakala basha kandari albosa kanda. Rakala basha kanda. O rala basha kandari kalabosa kanda. Randa basha kandari kalabosa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं पहिलं प्रार्थना बिंदू असा 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 1 ते 4 वचनाचो MSG सांगता असा. माझं पहिलं काम या असा की तुम्ही प्रार्थना करा. प्रत्येक ठिकाणी हर तऱ्हेचा जा तुमका माहिती असा प्रार्थना करा. प्रत्येक माणसाठी जे का तुम्ही ओळखतास असास प्रार्थना करा. विशेष करून सरकार आणि त्यांच्या नियमांसाठी की ते योग्य तऱ्हे नियम लावतात, काम करतात, की त्यामुळे आम्ही सामान्यपणान आमची कामा करू शकतो आणि पूर्ण नम्रतेने जगू शकतो. आमचं तारण करतो परमेश्वराची इच्छा असा की आम्ही या तऱ्हेने जगाव्या. त्याची इच्छा असा फक्त आमचंच नाही तर सगळ्यांचं तारण ओळखावे. प्रत्येक माणूस जे का तुम्ही ओळखतास तो त्या सत्यात ओळखावयो. आम्ही शिकलो असं. प्रार्थना करा सगळ्या माणसांसाठी, विशेष करून तुमच्या जगात जे वाचले नाहीत असत त्यांच्यासाठी, तुमच्या परिवारासाठी, सदस्यांसाठी, सहाय्यकांसाठी, शाळेमधल्या विद्यार्थ्यांसाठी, तुमचे वर्गमित्र असत त्यांच्यासाठी, महाविद्यालयांमधले मित्र असत त्यांच्यासाठी, व्यवसायामध्ये जे असत त्यांच्यासाठी, सगळ्यांसाठी प्रार्थना करा. प्रार्थना करा की परमेश्वराची जो परम उद्देश आणि योजना असा त्यांच्या जीवनासाठी त्याची इच्छा पूर्ण होतली, जो की त्यांचा तारण असा आणि ते परमेश्वराच्या वचनाच्या ज्ञानात वाढतले. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या पहिल्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया.
तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून प्रार्थना करू शकतास. तुम्ही माझ्याबरोबर प्रार्थना करा. ओ राखाला बाशा खांदा रांदा बाशा खांदा ओ राखाला बाशा खांदा ओ रांदा बाशा गांधरियाला बहुसा खांदा. तुमच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा तारण ओकाव्या याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. ओ राखाला बाशा खांदा. आमच्या संपर्कात येणारा प्रत्येक व्यक्ती येशू मसीह ग्रहण करतो लोक आणि त्याचं तारण उतारला येशूच्या नावात. ओ राखाला बाशा खांदा. येशू तो प्रभू मनान ग्रहण करतो. ओ राखाला बाशा खांदा ओ रांदा बाशा खांदा. सगळ्यांचं तारण उतारला येशूच्या नावात. ओ रांदा बासा कांदरी खाला बोशा कांदा रांदा बासा कांदरी याला बोशा कांदा रिखाला बोसा कांदरी याला बोशा कांदा रांदा बासा कांदरी याला बोशा कांदा रागला बासा कांदरी खाला बोशा कांदा रांदा बाशा कांदरी याला बोसा कांदा ओ राखला बाशा कांदरी याला बोसा कांदा रांदा बाशा कांदरी खाला बोसा कांदा ओ राखला बाशा कांदरी खाला बोसा कांदा O randa basha kanda, rikala bosa kanda, rikala bosha kanda, randa basha kanda, rikala bosa kanda, o randa basha kanda, rikala bosa kanda, o randa basha kanda, rikala bosa kanda, rikala bosha kanda, randa basa kanda, rikala bosha kanda, rikala bosa kanda, o randa basha kanda, rikala bosa kanda, o randa basha karaka laba 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 sakanda. O randa basha kanda riala bosa kanda. O randa basha kanda. O rakala basa kanda rikala bosha kanda. Ri anda zikanda ri ala bosha kanda riala bosa kanda. O randa basha kanda riala bosa kanda. O rakala basha kanda. Ri ala bosha kanda. Randa basa kanda ri ala bosha kanda. O rakala basha kanda rikala bosa kanda. O randa basha kanda. O rakalabasha kanda rikalabosa kanda. Hallelujah, praise the Lord. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं दुसरं प्रार्थना बिंदू असा, आम्ही प्रार्थना करतो असो आमचा मिशन 1 अरबच्या आत्म्यांसाठी जा 31 डिसेंबर 2021 पर्यंत पूर्ण होऊचा असा. आम्ही प्रार्थना करतो असं वाढलेल्या कृपेसाठी. आम्ही प्रार्थना करतो असं की आमच्यासाठी सेवकाईचे प्रभावी दरवाजे उघडलेले असत. आमच्याकडे रोज वाढणारी कृपा असा. प्रार्थना करा की परमेश्वराचा सामर्थ आमच्या वांगडा भविष्यवाणीच्या नुसार काम करता असा. येशूच्या नावात आमेन. आपण आपल्या दुसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. प्रार्थना करा. तुम्ही माझ्या वांगडा प्रार्थना करू शकता. प्रार्थना करा. तुमचे डोळे बंद करून प्रार्थना करा. ओ रांदा बाशा कांदा रिखाला बोसा कांदा रिखाला बोशा कांदा रांदा बाशा कांदा रियाला बोसा कांदा रि आला बोशा कांदा रियाला बोसा कांदा ओ जांदा रियाला बोशा कांदा ओ रांदा बाशा कांदा रि आला बोसा कांदा रियाला बोशा कांदा ओ जांदा रियाला बोशा कांदा रियाला बोसा कांदा ओ जांदा रियाला बोशा कांदा. आमचं जे मिशन आहे 1 अरब आत्म्यांचा पूर्ण होत असा येशूच्या नावात. येशूच्या नावात पूर्ण होत असा. ओ राखाला बाशा कांदा रि आंदा बोसा कांदा. धन्यवाद परमेश्वर. ओ राखाला बाशा कांदा रांदा बाशा कांदा रियाला बोसा कांदा ओ रांदा बाशा कांदा रियाला बोसा कांदा ओ रांदा बाशा कांदा रियाला बोसा कांदा रांदा बाशा कांदा रियाला बोसा कांदा रियाला बोशा कांदा रागाला बाला 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 बासा कांदा रांदा बाशा कांदा रियाला बोसा कांदा रांखा रियाला बोसा कांदा रियाला बोशा कांदा. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आमेन. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपलं तिसरं प्रार्थना बिंदू असा, 1 तिमोथेस पत्र 2 अध्याय 4 वचन सांगता असा, त्याची इच्छा असा की सगळ्या माणसांचा तारण ओळखाव्या आणि सगळे सत्यात ओळखावे. प्रार्थना करा आपल्या परिवारासाठी आणि मित्रांसाठी ज्यांचा तारण नाही झाला असा की ते तारण ग्रहण करतले आणि सत्याच्या ज्ञानात येतले. प्रार्थना करा की ते येशू त्यांच्या प्रभू आणि तारण कर्त्याच्या रूपात ग्रहण करतात. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपण आपल्या तिसऱ्या प्रार्थना बिंदूसाठी प्रार्थना करूया. तुम्ही तुमचे हात स्वर्गाच्या दिशेने उंचावून आणि डोळे बंद करून माझ्या वांगडा प्रार्थना करू शकतास. प्रार्थना करा.
ओ रांदा बादशा खांदा याला बोसा कांदा ओ रांदा बादशा खांदा. तुमच्या मित्र परिवारासाठी तुमच्या परिवारासाठी प्रार्थना करा. ओ राखाला बादशा कांदा. त्यांचा तारण होत असा आणि ते परमेश्वराच्या वचनाच्या ज्ञानात वाढतले येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा. ते परमेश्वराच्या वचनाच्या ज्ञानात वाढतत असत येशूच्या नावात. ओ रांदा बादशा खांदा ही खाला बोसा कांदा. धन्यवाद धन्यवाद परमेश्वर. ओ राखाला बादशा खांदा री आला बोसा कांदा याला बोसा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा राखाला बादशा खांदा री खाला बोसा कांदा रांखाला बादशा खांदा रांदा बादशा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा याला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा याला बोसा खांदा रांखाला बादशा खांदा याला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा याला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा रिखाला बोसा खांदा रिखाला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा री आला बोसा खांदा रिखाला बोसा खांदा राखाला बादशा राखाला बासा खांदा ओ रांदा बा लिखाला बोसा राखाला बाला 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 बासा खांदा ओ रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा रांदा बादशा खांदा याला बोसा खांदा ओ राला बादशा खांदा याला बोसा खांदा याला बोसा खांदा रांखाला बादशा खांदा रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा री आला बोसा खांदा याला बोसा खांदा रिखाला बोसा खांदा याला बोसा खांदा रांखाला बादशा खांदा रिखाला बोसा खांदा रांखाला बादशा राखाला बाला 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 बासा खांदा रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा री आंदा बोसा खांदा याला बोसा खांदा रिखाला बोसा राखाला बाला 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 बासा खांदा रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा री आंदा जी खांदा रियाला बोसा खांदा रांदा बासा खांदा रियाला बोसा खांदा राखाला बादशा खांदा रियाला बोसा खांदा ओ राखाला बादशा खांदा रियांदा बोसा खांदा रांदा बासा खांदा रिखाला बोसा खांदा रियाला बोसा खांदा ओ रांदा बादशा खांदा रिखाला बोसा खांदा रांदा बादशा खांदा रियाला बोसा खांदा रिखाला बोसा खांदा. हालेलुया प्रेज द लॉर्ड. ही प्रार्थना आम्ही करतो येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा त्याची स्तुती आणि आराधना करूची. हालेलुया प्रेज द लॉर्ड. माझो सर्व काय माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच तूच माझो सर्व काय माझ्या येशू माझं जीवन आणि माझा विश्व तूच जगतय मी तुझ्यासाठी कारण तू माझं जीवन जगतय मी तुझ्यासाठी कारण तू माझा विश्व येशू 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 तूच माझो सर्व काय माझ्या
येशू माझा जीवन आणि माझा विश्व तूच असं, तूच माझो सर्व काय असं. माझ्या येशू माझा जीवन आणि माझा विश्व तूच असं. जगताय मी तुझ्यासाठी कारण तू असं. माझं जीवन जगताय मी तुझ्यासाठी कारण तू असं. माझा विश्व येशू 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 येशू. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा मालवणी वास्तविकता संग्रहाची आणि आज दिनांक 28 नोव्हेंबर 2021 आणि आजचा विषय असा दूरदर्शी आणि पारवणारे भाव. हालेलुया. सुरुवातीचं वचन घेतला गेला असा रोमकारास पत्र अध्याय 8 वचन 6. कारण देह स्वभावाचा चिंतन या मरण, पण आत्म्याचा चिंतन या जीवन व शांती असा. हालेलुया. मत्ती अध्याय 16 वचन 21 ते 23 मध्ये आपण येशू आणि पेत्र यांच्यातले एक उत्सुकमय दृश्य बघतो. गुरुजीन आपल्या शिष्यांक स्पष्ट केल्यान होता की यरुशलेम मध्ये जाऊचा, धार्मिक नेत्यांच्या हातातना दुःखांच्या परीक्षेक समोर जाणं, ठार मारणं आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत करणं या त्यांच्यासाठी आवश्यक होता. हालेलुया. मग शास्त्रलेख म्हणतात की पेत्रान त्यांच्या वांगडा एकांतात बोलण्यासाठी प्रभूक बाजूक घेतल्या आणि त्याका फटकाराक आणि त्याच्यावर कठोरपणान आरोप करूक सुरुवात केल्या आणि म्हणालो, देव न करो प्रभू. हालेलुया. या तुमच्या वांगडा कधीच होऊ नये. गुरुजी म्हणजेच येशू नंतर पेत्राकडे वळलो आणि म्हणालो, अरे सैताना, माझ्या पुढसून निघान जा. तू माका अडथळा असस, कारण देवाच्या गोष्टींकडे तुझा लक्ष नाही, माणसांच्या गोष्टींकडे असत. हालेलुया. त्यानं पेत्राचं मन आत्मिकतेकडे वळवले. या येशूच्या आत्मिकतेबद्दल बराच काय सांगतात. त्याची इच्छा होती पेत्राका कळावया की माहिती कधी देवाकडनं असता, नाहीतर कधी सैतानाकडनं असता. हालेलुया. जेव्हा माहिती तुमच्याकडे येता तेव्हा ती खैना येता या तुमका माहीत वया. त्या देवाच्या राज्यात ना आसा, सैतानाकडना की जगापासना. सैतान या जगाचो राजकुमार असा, तर जगातली माहिती सैताने द्वारा भ्रष्ट केलेली असा.
शिवाय तुम्ही या जगाचे नाय आसास. म्हणान तुम्ही जगात ना इलेल्या माहितीनुसार जगू नाही शकत. हालेलुया. समज आणि विवेकान चाला. आत्मिक वा वचन आणि पवित्र आत्म्याच्या सेवेद्वारा प्रभू तुमका कृपापूर्वक त्याच्या परिपूर्ण इच्छेत ओळखण्याची आणि त्यात चालण्याची क्षमता देता. तुम्ही सावध, जागरूक, विवेकी, दक्ष आणि त्याच्या वचनात प्रस्थापित होऊ हव्या अशी त्याची इच्छा असा, जो आपल्या दिशा आणि मार्गदर्शन देणारो खरो प्रकाश असा. हालेलुया. जर खयची माहिती इली जी प्रभूपासना नाय तुमका योग्य मार्गापासना दूर करण्यासाठी, तर त्याच्या पवित्र आत्म्याद्वारे तुम्ही त्याची वाणी ऐकतलास. जसा तुम्ही सुवार्तेच्या सत्याचा पालन करतलास. याच कारणास्तव चर्चसाठी पौलाच्या प्रार्थना इतके महत्वाचे असत. हालेलुया. कलस्करास पत्र अध्याय 1 वचन 9 मध्ये तो म्हणालो, आम्ही ते ऐकलं दिवसापासना तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागता की सगळं आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेबाबतीत पूर्ण ज्ञानान भरूक वया. या नेहमी स्वतःसाठी घोषित करा. प्रत्येक वेळी घोषित करा की तुम्ही सावध आणि सुज्ञ असाच. तुम्ही सगळा शहाणपण आणि विवेकान देवाच्या इच्छेच्या ज्ञानान भरलेला असाच. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असं घोषणेची, तर तुम्ही माझ्या मागून घोषणा करू शकतास. आपले पवित्र हात स्वर्गाच्या दिशेने उंच करून माझ्या मागून ही घोषणा करा. हालेलुया. प्रिय बापा, मी सावध, सुज्ञ, समजदार आणि विवेकी असोय. सगळ्या गोष्टींमध्ये तुझ्यावर मनापासना विश्वास ठेवतोय. तुझ्या वचनावर अवलंबून असतोय आणि फक्त तुझ्या सूचनांवर वागतोय. मी वचनात रुजलेल्या आणि मुळावलेलो असोय. येशूच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा साक्षीची. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मैं धन्यवाद करती हूँ परमेश्वर का इस अद्भुत गवाही के लिए. और मेरी गवाही है मेरे सेल मेंबर की. तो वो बहन जॉब पे गई थी और वैसे ही अचानक उसके पति की तबीयत ख़राब हो गई. उनके बच्चे ने फ़ोन किया कि मम्मी पापा की तबीयत बहुत ख़राब है. तो वो जॉब से घर आई और बहुत घबराई हुई थी. और उनके पति की तबीयत ऐसी थी कि वो बहुत बेचैन हुए थे और घबराहट हो रही थी. तो वैसी हालत में उन्होंने डॉक्टर के पास लेकर गई, पर दवाई से भी कुछ आराम नहीं लगा. फिर उन्होंने मुझे फ़ोन किया कि सिस्टर मेरे पति को बहुत घबराहट हो रही है और वो बेचैन हो रहे हैं, पता नहीं इनको क्या हुआ है, बाहर का हुआ है कि क्या हुआ है. मैंने कहा कुछ डरो मत, कुछ नहीं हुआ है, वो सही है. और मैंने उनके साथ में फिर प्रार्थना की. वैसे ही प्रार्थना करते करते मैंने उनको बताया, अब मुझे बताइए आपके पति को कैसा लग रहा है. तो उन्होंने मुझे 10-15 मिनट के बाद फ़ोन करके बताया कि जैसे सिस्टर आपने प्रार्थना की और वैसे ही मेरे पति बहुत शांत हो गए. जो उनको घबराहट हो रही थी वो भी पूरी तरह से ख़त्म हो गई और अच्छी चैन की नींद वो सोए. इसलिए मैं परमेश्वर को धन्यवाद देती है. मैं धन्यवाद देती हूँ हमारे परमेश्वर के जन पास्टर अजय अग्रवाल को कि जो उन्होंने हमें हमेशा वचन से सिखाया और आगे बढ़ाया. वही हम हमारे मेंबर के साथ करते हैं तो उनके जीवन में भी बहुत चमत्कार होते हैं. थैंक यू पास्टर, सो मच पास्टर. आई लव यू. मत सोचिएगा कि आपने कोई गलती कर दी या आपने कुछ इतना बड़ा काम कर दिया कि परमेश्वर का प्रेम आपके लिए खत्म हो गया. और कभी मत होने दीजिएगा कि आप अपने आप को बेकार समझें. जब आप 24 घंटे प्रेम में चल रहे हो तो आप 24 घंटे किस में चल रहे हो? परमेश्वर की भरपूरी में. प्रेज द लॉर्ड.
हालेलुया। अगर आपको उद्धार में चलना है तो आपको प्रेम करना पड़ेगा। प्रेज द लॉर्ड। तो प्रेम केवल मुंह का नहीं, प्रेम में आप एक कदम उठाते हो। जैसे परमेश्वर ने जब हमसे प्रेम किया तो उसने कुछ किया। जो सम्मान परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, जो मौका परमेश्वर ने यीशु मसीह को दिया, वही मौका उसने मुझे और आपको दिया है। हालेलुया। उसने हमें उसके पास बुला लिया। हालेलुया। उसने हमारा उसके बीच का जो संबंध टूट गया था उसको क्या कर दिया, जोड़ दिया। ग्लोरी। किसकी वजह से? प्रेम की वजह से। हालेलुया। मैं आदेश देता हूं बीमारी को उनके शरीरों से जाने का यीशु मसीह के नाम। मैं उन अशुद्ध आत्माओं को, उन दुर्बलता की आत्माओं को, उन बीमारी फैलाने वाली आत्माओं को आदेश देता हूं उनके शरीरों से जाने का और वापस नहीं आने का यीशु मसीह के नाम। तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. आत्म्यान भरून सामर्थ दिलं, आत्म्यान भरून सामर्थ दिलं. वचनाक देऊन प्रकाश दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. येशू तू माझी बुद्धी असा, तूच माझो स्वर्ग असा. माझ्याशी तू किती प्रेम केलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझेच धन्यवाद करते, तुझ्या बद्दल विचार करते. तुझेच धन्यवाद करते, तुझ्या बद्दल विचार करते. प्रत्येक क्षणी दिलं तू काय नाही घेतलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. तुझ्याकडे काय मागू ए माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. कोण दुसरं गेलो असतो, प्राण देऊन गेलो असतो. कोण दुसरं गेलो असतो, प्राण देऊन गेलो असतो. तू तर आपला सर्व काय दिलं. तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं.
तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, आत्म्यानं भरून सामर दिलं, आत्म्यानं भरून सामर दिलं, वचनात घेऊन प्रकाश दिलं, तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं, तुझ्याकडे काय मागू हे माझ्या बापा, जाणाय मागू तापण दिलं. इंद्रवो शीघ्रांत लभसित आपल्या हातांक उठवा. ओम द्रवली से के बहुशाक्रांत लभसित रवे लीब ओ जी के बहुशाक्रांत लभसित रलित परिव. ओ धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो, धन्यवाद तुमच्या दयेसाठी, तुमच्या करुण्यासाठी, तुमच्या प्रेमासाठी. धन्यवाद त्या सुंदर जीवन जा तुम्ही आमका दिलास. धन्यवाद ह्या वेळेसाठी जो तुम्ही आमका दिलास, ते आम्ही तुमच्या वचनातून शिकतलो आणि पुढे जातलो. धन्यवाद पवित्र आत्मा तुमच्या उपस्थितीसाठी. धन्यवाद 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 देतो. आम्ही सांगतो, आमच्याकडे ऐकणारे कान, समजणार हृदय आणि एक जीभ असाची कायम योग्य बोलता. आमच्या सगळ्यांसोबत बोला. आमचे हृदय उघडलेले असत प्रेम, आशा आणि विश्वासासोबत ग्रहण करूसाठी. आणि हा प्रार्थनेच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, आमीन. प्रेज लॉर्ड बसू शकतो आपण. हालेलुया. तर आमचा मेसेज काय असा, कायम बोलू शकतास, कायम. आणि जर तुम्ही पहिल्यांदा येईल आणि विचार करत असाल ह्या कायम काय असा, तर काळजी करू नको, समजताला. आमचा संदेश काय असा, कायम. कारण परमेश्वर आमका कायम वाढणाऱ्या जीवनात घेऊन येलो असा. आणि आपण त्याच्यात सांगितलं की आमचं पहिलं पॉईंट काय असा, कायम वाढणारो विश्वास. नंतर दुसरा असा कायम वाढणारो अनुग्रह. नंतर तिसरा असा कायम वाढणारा ज्ञान. चौथा असा कायम वाढणारा प्रेम. नंतर पाचवा असा कायम वाढणारा दर्शन. सहाव्या असा कायम वाढणारी सेवकाई. आणि सातव्या काय असा, कायम वाढणारी महिमा. विचार करून बघा. आणि परमेश्वर इच्छिता आम्ही खायचं जीवन जगू होयो, कायम वाढणारी महिमा. पण ह्याच्या आधी की तुम्ही कायम वाढणाऱ्या महिम्याचं जीवन बघशात, पहिलं पॉईंट काय असा, तुमका तुमच्या विश्वासाक वाढवचा असा. कायम वाढणारो विश्वास. जर तुमचा विश्वास वाढतलो तर तुम्ही मोठी कामा करू शकतलास. तुमच्या विश्वासाक वाढवणारा परमेश्वराची नाही, पण तुमची स्वतःची, माझी स्वतःची जबाबदारी असा. आणि खूप सरळ असा. विश्वास कसो येता, परमेश्वराच्या वचनाच्या ऐकण्यान. तर जर तुम्ही मोठी कामं करू इच्छिता तर पहिला काय करा, परमेश्वराच्या वचनाक ऐका, आपल्या विश्वासाक वाढवा. अशा लोक परमेश्वराची सेवा नाही करू शकणार. मला ओ स्टाफ बना, माका स्टाफ नाही बनायचा असा अंधविश्वासी. तुम्ही कधी आपल्या आत्म्यात वचन टाकल्यानेच नाही, परमेश्वराचा स्टाफ बनना किती मोठा सौभाग्य असा. त्यांना परमेश्वराची स्टाफ बनण्यासाठी लाज वाटता, लाज. हो मी म्हटले वा, ज्या गोष्टीसाठी यांका हो त्यांच्यासाठी त्यांना लाज वाटता. जगासाठी नोकरी करणं यांका खुश असत, एक अविश्वासी वाढवतात ते. मी माझं मन बनवलेलं खयच्याच अविश्वासीची नाही करूच आहे. नोकरी करतले तर फक्त करायची. सो इम्पॉर्टंट. कशा लोक चुकीचा निर्णय घेतात आणि ते आपला विश्वास नाही वाढवणार. तर जर तुम्ही मोठी कामं करू इच्छितास, आपल्या विश्वासाक वाढवा. प्रेज द लॉर्ड. माझ्या सांगा, आपल्या विश्वासाक वाढवा, आपल्या विश्वासाक वाढवा. कायम वाढणारा विश्वास, कायम वाढणारी कामा. द लॉर्ड. आपला कायम वाढणारा विश्वास,
कायम वाढणारे काम. सिंपल, तुमची कामां काय वाढतली, वाढत जातली. काल तुम्ही 5 लोक जिंकवतात, 50 जिंकतलास. जर आज 50 जिंकवतास तर उद्या काय करतलास, 50,000 जिंकतलास. तुम्हाला काय वाटतं की आम्ही कशा मोठ्या मोठ्या प्रोग्रामांची योजना बनवू शकतो? कारण मी घराडे बसून बायबल वाचतो, वचन ऐकतो. त्याचे आम्ही वचन ऐकतो, बायबल वाचतो, आमचा विश्वास काय होता, वाढत जाता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जग सांगा कायम वाढणारो विश्वास. मग दुसरा काय होता, कायम वाढणारो अनुग्रह. तुमच्या जीवनात अनुग्रह कायम वाढू शकता. तुमका कालच्या अनुग्रहान जगाची गरज नाही असा. तुम्ही काय करू शकता, प्रत्येक दिवशी ताजो अनुग्रह ग्रहण करू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि तो अनुग्रह काय असू शकता, खूप मोठो. तुम्ही खूप मोठं अनुग्रह ग्रहण करू शकतास. तुम्ही एका वेळी काय करू शकतास, 10 पावला पुढे जाऊ शकतास. प्रेज द लॉर्ड. बोला, मी एक साथ 10 पावला पुढे जाऊ शकतोय, एक साथ 100 पावला पुढे जाऊ शकतोय. सो कायम वाढणारो अनुग्रह. कारण प्रत्येक कामासाठी काय होय, अनुग्रह. आणि तुम्ही काय करू शकतास, वाढलेलो अनुग्रह ग्रहण करू शकतास. तुमका आपल्या सामर्थ्यासोबत संघर्ष करूची गरज नाही असा. ज्या तुम्ही तुमच्या अनुग्रहासोबत काम करू शकतास. प्रेज द लॉर्ड. बोला, मी आत्ता खुशम बोला मी आत्ता वाढलेलो अनुग्रह ग्रहण करतोय. वाढलेल्या कामांका करूचो, मी मोठ्या कामांका करूचो, मोठं अनुग्रह ग्रहण करतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बरोबर असा. तिसरं आम्ही सुरू करतलो 2 पेत्र 3 अध्याय 18व्या वचनापासून. 3 पॉइंट असा, पण आमचो प्रभू येशू ख्रिस्ताच्या अनुग्रह आणि ओळखीत वाढत जावा. त्याचीच महिमा आता आणि युगाने होत राहा होई. तो काय सांगता, तुम्ही परमेश्वराच्या ओळखीत वाढत जावा. तर आमचा जर येशू ख्रिस्ताचा ज्ञान असा तर मीच नाही असू शकणार. ह्या ज्ञानात कायम वाढायची गरज असा. प्रेज द लॉर्ड. ऐकतास तुम्ही, तो सांगता आमचो प्रभू आणि उद्धारकर्ता प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीत वाढत जावा. काय येशू ख्रिस्ताच्या विषयात तुमचं ज्ञान वाढता? काय असं तर नाही की तुम्ही येशू ख्रिस्ताच्या ओळखी होतास तेव्हा तुम्ही म्हणता येशू ख्रिस्त माझा पप्पा असा, येशू ख्रिस्त माझा पप्पा असा, आणि 5 वर्षानंतर पण येशू ख्रिस्त तुमचा पापाच असा. तुमका समाधान आहे की पिता वेगळो असा, येशू ख्रिस्त वेगळो असा, पवित्र आत्मा वेगळो असा. येशू ख्रिस्ताचं ज्ञान, तुमचं येशू ख्रिस्ताचं ज्ञान वाढत जाता, तेवढंच अनुग्रह ओळख वाढत जाता असा. प्रेज द लॉर्ड. तर बोला, कायम वाढत असणारा ज्ञान. येशू ख्रिस्ताचं कायम वाढत असणारा ज्ञान. सो इम्पॉर्टंट. का वाढवणं आमचा उत्तरदायित्व असा. जर आमचं ज्ञान असा त्याच्यावर आम्ही बसून नाही राहू शकलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आमचं ज्ञान वाढतं तेव्हा काय होतं, कलोस्येकरास 1 अध्याय 2 वचन, की तुमचा चालचलन प्रभूच्या योग्य असांदे, तो सगळ्या प्रकारे प्रसन्न असांदे, आणि तुमच्यातल्या प्रत्येक प्रकारच्या चांगल्या कामांचा फळ लागत, आणि तुम्ही परमेश्वराच्या ओळखीत वाढत जावा. जर तुम्ही परमेश्वराच्या ओळखीत वाढत जातालास, तुमची फळं काय वाढतली, वाढत जातली. प्रेज द लॉर्ड. माणूस तेव्हा नाही पुढे वाढणार जेव्हा मेहनत जास्त करता. आता रहस्याचा खूप कमी जणांना माहिती असा. आम्ही इतकी मेहनत करतो, बिझनेस पुढे कशाक नाही वाढणार. 2 नोकरी करतो तरी पण जीवन पुढे नाही कशाक जाणार. कारण जीवन 2 नोकरी करून पुढे नाही जाणार. जीवन कधी पुढे जाता, जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताक ओळखतास. एवढी सरळ असा जीवन ठेवलं असं आहे. तुमचं चालचलन प्रभूच्या योग्य असा, तुम्ही सगळ्या प्रकारात तो प्रसन्न असांदे, तुमच्यातल्या प्रत्येक चांगल्या कामाचा फळ लागांदे, आणि तुम्ही परमेश्वराच्या ओळखीत वाढत जावा. तुम्ही प्रश्न होतो, तुम्ही पुढे नाही कशाक जाणार. तुमचं उत्तर देतंय, कोणाच्या ओळखीत वाढत जावा, येशू ख्रिस्ताच्या ओळखीत वाढत जावा. ओळखीत जर वाढतलास, ऑलरेडी तुमची फळं काय होतली, वाढत जातली. मी काय करू बिझनेस वाढवसाठी? येशू ख्रिस्ताक जास्त ओळखा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पास्टर कराडे माझा कोण ऐक नाही. मी सांगले येशू ख्रिस्ताक जास्त ओळखा, ऐकाक सुरू करतले. ते म्हणते तुमच्याच घरात तुमचा नाही ऐकणत, सांगते लाखो लोक माझी ऐकतात, त्यांचं मी नातेवाईक पण नाही असं आहे. विचार करून बघा, ऐकतास तुम्ही माझा नातेवाईक आहे तुमचं, मी ते कारण असलं ना तुम्ही माझा ऐकतास. तर जसं तुमची ओळख वाढत जातली, तुमची फळं वाढत जातली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ओळख का असा, खोल ज्ञान. का असा, खोल ज्ञान. तुमचं ज्ञान काय होत जाऊ काय खोल. तुम्ही जर कार्पेंटर असास तर पहिल्या दिवशी तुमका कार्पेंटरचं जास्त नाही माहीत असणार.
तुमकां वाटतं फक्त बस मारून तो चलोवचो आसा, तर हळू तुमकां समजता की अरे दांडो कसो असता, तो सरळ दांडो असता, कसो चलोवचो आसा, काय करूचो आसा, ज्ञान काय होत जाता खोल. तसं मी नाही सांगू शकणार की येशू ख्रिस्त 5 वर्षात पप्पा आता पण पप्पा. येशू ख्रिस्ताबद्दल तुमचं ज्ञान काय होत जाऊ काय खोल समजता. कार्पेंटरचं ज्ञान काय होत जाता वाढत जाता. जर सोनार असायचं सोनारचं काम वाढत जाता. वेल्डर असायचं तुमचं वेल्डिंगचं ज्ञान काय होता वाढत जाता. कोण थंय रावता ज्ञान एकतर वाढू शकता नाहीतर कमी होऊ शकता. ज्ञान थंय आसा थंय नाही रावा शकना. कोणाक वाटू शकतं की हो माझं ज्ञान थंयच असा, नाही वाटतं तुमचं ज्ञान थंयच असा, पण जर तुम्ही ज्ञान तुम्ही जर वाढवलंच नाही असा तर पूर्ण चान्सेस असतात की ज्ञान तुमचा घटलेला असतला. पण जगातले त्रास येतले तुमचे त्या ज्ञानावरती प्रहार करतले, ज्ञानात एक पंजो मारून घेऊन जातले, पंजा मारून घेऊन जातले. आता ज्ञान त्यात लोक विचारतात ओ पास्टर मी सुरू होते गेलेलं, मी प्रार्थना करायचंय, चमत्कार व्हायचे, आता कशाक नाही होणत तुमच्या ज्ञानावरती त्रास काय मारून गेलो पंजा. तुमका वाटतं ज्ञान तेवढाच असा, नाही ज्ञान काय झालेला असा कमी, कारण तुम्ही त्या ज्ञानाक सच्चेतन रूपान वाढवलास नाही. थंय थांबाच नाही शकणार, त्याच्यावरती काय करतला प्रहार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हॅलो असताना आमका लहानपणापासून काय वाटतं आई बाबा प्रेम करतात, नंतर वाटतं आई बाप्पा प्रेम नाही करणार. तुमचं ज्ञानता काय होता वाढत. तिचा नका माझी गोष्ट समजता, जरा सांगतात अरे सोड ना आईचा नको जास्त आहे का, आई बाप्पा प्रेम नाही करणार. लहानपणी काय माहित होता आई बाप्पा प्रेम करत, ज्ञानावर काय मारत जाता पण जो ज्ञान काय होत जाता बदलत जाता. काय तेवढाच ज्ञान असा ज्ञान काय आला कमी. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या विषयात आपलं ज्ञान नाही वाढवचास तर तुमचं ज्ञान काय होत जाता कमी. पंजा घ्यायच्या काय मारतली पंजा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही, कारण त्या ज्ञानाक काय होतं असा कायम वाढायचा असा. पण प्रश्न असा या ज्ञानाक मिळवण्यासाठी तुम्ही काय सोडूक तयार असास. या ज्ञान आपोआप तर वाढायचा नाही. काय तुम्ही टी व्ही सोडूक तयार असास, काय तुम्ही उगाचच्या गोष्टी सोडूक तयार असास. प्रेज द लॉर्ड. विचार काय सोडू शकतास, विचार काय सोडूक तयार असास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. त्याच तुम्ही तर ज्ञान काय होतं असा खोल. प्रश्न असा की तुम्ही काय सोडूक तयार असास. त्याला वाचे अजून एक 2 पेत्र 2 अध्याय 1 वचन. परमेश्वराने आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या ओळखीच्या द्वारे अनुग्रह आणि शांती तुमच्यात अधिकतेन वाढत जाऊ होई. विचार करून बघा ती सरळ असा जीवन. प्रेज द लॉर्ड. माहित नाही लोकांनी कशा डिफिकल्ट बनवले नाही, सिम्पल. ओळखतालाच अनुग्रह आपोआप वाढत जातलो, शांती आपणच वाढतली. प्रेज द लॉर्ड. ते न सांगल्यान पहिल्यांदा ओळख वाढवा, मग अनुग्रह वाढवा, मग शांती वाढवा. तिने सांगितल्यान ओळखतालाच तर अनुग्रह आपोआप वाढतलो, ओळखलाच तर शांती आपोआप वाढतली. सिम्पल. एकासोबत 2 फ्री 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 फ्री. प्रेज द लॉर्ड. ठेवलं असं थंय. पण प्रश्न असा की तुम्ही काय सोडूक तयार असास, काय सोडूक तयार असास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय तुम्ही टी व्ही सोडूसाठी तयार असास. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. काय गेला काय तुमका, तर प्रश्न असा की तुम्ही काय सोडूक तयार असास. प्रेज द लॉर्ड. 2 तिमोथेकरण 2 अध्याय 15 वचन. स्वतः परमेश्वराचं ग्रहण योग्य आणि असो काम करणारो ठरवचो प्रयत्न करा, जो लज्जित नको हो कयो आणि सत्याच्या वचनाक ठीक पद्धतीत कामात लावू कयो. तुमका मी गोष्ट सांगितलं की एक चर्च चालू होता आणि चर्चच्या नंतर पास्टरने सांगितलं की जेवढे पण बोर्ड मेंबर असन ते तर वाढवू गये. काय हरकत नाही, चर्च संपला, सगळे बोर्ड मेंबर इले. एक माणूस त्या नवीन बसलेलो, पास्टरने सांगितल्याने तू तर बोर्डाचा मेंबर नाही असंच सांगताना मागा काय केलं की जेवढे बोर्ड मेंबर असतील ते नाही येऊ गयस. तर काही लोक असेच असत, वचन काहीतरी सांगता आणि एखाद्या चिपवतात. प्रेज द लॉर्ड. पास्टरने सांगितल्याने असा वचन असा हे आपलाच ऐकवतात. यरूशलेम माता सगळ्यात वरती असा ती आमची माता असा म्हटलं ह्या बरा. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही अज्ञानी नाही असू शकणार वचनाच्या बाबतीत. प्रेज द लॉर्ड. ऐकताच तुम्ही काय लिहिलं असता, स्वतः परमेश्वराचो ग्रहण योग्य ठरवा.
तुमच्यावरती स्टॅम्प असा कोई लोकांका तुमच्या जीवनाकडे बघून समजा गोया की परमेश्वरान तुमका निवडलं नसा. तुम्ही चुकीचं ज्ञान नाही देऊ शकनास. तुम्ही चुकीच्या पद्धतीत गोष्टी नाही समजा शकनास. यू गॉट टू स्टडी. तुमका वचन बसन वाचूचा लागतला, वचनाक समजायचा लागतला. जा तुम्ही वचन सांगता त्याच्याबद्दल पास्टर क्रिसांनी खूप आधीच सांगितलेलं असा. जाऊन ऐका त्या संदेशांका PCDL वरती जावा. त्या संदेशांका ऐका तुमका समजतलं की त्या वचनांचो अर्थ नक्की काय असा. नाही तुम्ही काय करतालास, चुकीचो अर्थ काढतालास, तुमका काय होचं लागतला लज्जित. तर तुम्ही लज्जित नाही होऊ शकनास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फिलिपिकरांस 3 अध्याय 7 वचन 8 वचन. पण जे गोष्टी माझ्या लाभाचे होते त्यांकाच मी ख्रिस्तासाठी तुच्छ मानलंय. प्रेज द लॉर्ड. म्हणजे ज्या गोष्टीने तुमका मजा यायची, ज्या करू तुमका आनंद यायचो, पण त्याने तुमचा टाइम जाय होतो, तुम्ही काय म्हणतास, नाही मी आता हे गोष्टी करूच नाही असं ही माझ्यासाठी ख्रिस्ताच्यामुळे काय झाली, तुच्छ. कारण तुमचं स्वप्न बदललं असा. तुमचं स्वप्न काय असा, येशू ख्रिस्ताक ओळखना. प्रेज द लॉर्ड. व्हॉट अ ब्युटिफुल ड्रीम. स्वतःचं जीवन जर तुमका बनवचा असा तर परमेश्वरासोबत बनवा. कोणासोबत बनवा? परमेश्वरासोबत. खयच्या माणसावरती विश्वास नको ठेव. ही मुलाच्यासाठी तुम्ही मरता. हो माझी मुला, हो माझी मुला, माझी मुला. 14 वर्षाचे होक देवा सांगतले, मम्मी रूम मध्ये येऊ नको, माझा एकटाच रूम असा. माहित नाही माहित. तर मुला 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 ज्यांच्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताक ओळखला नाही असास, हीच मुला तुमका आपल्या जीवनातून काढून टाकूक तयार असत. याच्यात वाईट मानूची गरज नाही असा. जीवन तसाच असा. प्रेज द लॉर्ड. नाही का जीवन असा. ज्या मुलांमुळे तुम्ही चर्च नाही गेलास, ज्या मुलांमुळे तुम्ही बायबल नाही वाचलास, कारण का कशाक नाही केलास, कारण तुमका माहित नव्हता. जर तुमचा जीवन बनवायचा असाल तर कशावरती बनवा? येशू ख्रिस्तावरती. कशावरती बनवा? येशू ख्रिस्तावरती. फक्त येशूनच सांगितलं ना की मी तुमच्यासोबत जगाच्या शेवटापर्यंत असेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुम्ही टू बिल्ड युअर लाईफ प्रॉपरली. लोकांसोबत आपलं जीवन नको बनव. कोणासोबत जीवन बनवा? परमेश्वरासोबत, येशू सोबत. पण जे गोष्टी माझ्या लाभाचे होते त्यांकाच मी त्याच्यामुळे काय समजलंय, तुच्छ जाणलंय. नेक्स्ट. पण माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मी उत्तमतेच्या कारणान, हालेलुया, सगळ्या गोष्टींका तुच्छ जाणतोय. तू काय सांगता, मी सगळ्या गोष्टींका काय समजतोय? तुच्छ. पण माका काय व्हाया, येशू ख्रिस्ताच्या ओळखीची खोली, माका त्याच्या ओळखीत पुढे जायचं असा. ते गोष्टी जे म्हाका आवडायचे त्यांका मी सोडलं असंय. माका मित्रांबरोबर बडबड करू आवडायची पण त्या मी सोडलं असंय. मस्करीकडनं आवडायचं पण त्या मी सोडलंय. कारण कशा? कारण माझं तर स्वप्न काय असा, येशू ख्रिस्ताक ओळखना. त्याच्या कारणाने मी सगळ्या वस्तूंका तुच्छ जाणलंय, त्याका कचरो समजतोय. प्रेज द लॉर्ड. जेणे मी ख्रिस्ताक प्राप्त करतोय. हालेलुया. तर प्रश्न असा, या वाढलेल्या ज्ञानासाठी काय सोडू इच्छितास? तुम्ही काय सोडू शकतास? काय तुम्ही सोडू शकतास काय? स्वतःक विचारू जा तुमका. तुम्ही खयचे गोष्टी येशू ख्रिस्ताक ओळखूसाठी सोडूक तयार असास, पण काहीतरी सोडूचा लागतला. जसं तुम्ही जीवन जगावतास तसाच तुम्ही येशू ख्रिस्ताच्या आपल्या ओळखी वाढवू नाही शकनास. गॉड टू लिव्ह. माका ना माहिती तुमचं काय पॅशन होतो, पण येशू ख्रिस्ताच्या ओळखीसाठी तुमका काही गोष्टी सोडूचे लागतले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण प्रत्येक वेळे तुम्ही येशू ख्रिस्ताबरोबर घालवतास तुमका अनंत महिमा देता. हालेलुया. तुमच्या आत्म्यात बदल होता. बाकी काहीच काम नाही जेणे तुमच्या आत्म्यात बदल होता. शिवाय किती जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताक ओळखतास, जेव्हा तुम्ही वचन वाचतास, हेच ते गोष्ट जे तुमच्या आतमध्ये बदल होता. लोक सांगतात ना की आय हॅव सो माय टाइम, म्हणतात ना माझ्याकडे माझ्यासाठी वेळ असा. पण तुम्ही तोच वेळ तुमचा वेळ सांगू शकतास, तो वेळ तुम्ही येशू ख्रिस्ताक ओळखूसाठी घालवला असास. कारण ह्योच वेळ होतो जो तुम्ही काय केलास, पुढे वाढलास. दॅट वॉज द रिअल माय टाइम. प्रेज द लॉर्ड. फिलिपिकरांस 3:10. कारण मी ते का आणि त्याच्या मृत्युंजयाच्या सामर्थ्यात आणि त्याच्या सोबत दुःखात सहभागी होण्याच्या
मर्माक जाणू त्याच्या मृत्यूच्या समानतेक प्राप्त करू. प्रेज द लॉर्ड. तो काय सांगता, मी त्या मर्माक जाणतय, त्या खोलीक जाणतय. रक्षणच्या येशू ख्रिस्त परत जिवंत झालो या सत्याक मी जाणूक होय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर त्याला जाणणं काय बनता, तुमचा स्वप्न. ऐकताच तुम्ही कधीच त्याला जाणून संतुष्ट नाही होणास. तुम्ही कायम येशूच्या विषयात जाणूसाठी खूप काय काय असा. येशू जाणूसाठी पूर्ण जीवन पुरेसा नाही असा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजूनच पुढची गोष्ट येता, जेव्हा तुम्ही त्याला जाणतास ते त्याच्यासाठी प्रेम वाढता आणि तुमच्यामध्ये काय सुरू होता, कायम वाढणारा प्रेम. 4थं पॉईंट. प्रेज द लॉर्ड. काय होता, कायम वाढणारा प्रेम. एक अशा जागेत असतं तुमका त्याची नफरत माहितीच नाही असं. त्या लोक माझ्याशी भांडतात तेव्हा मी कोणाला नाही भांडणे. कोणासोबत तरी मी बोलावतोय आणि तो सांगतो कोणी माझ्याबरोबर कशी बोललो तर त्या माणसानं सांगितलं, पास्टर इथे चुकीची पद्धत आहे बोलायची. माका विश्वास आहे की तुमका वाईट नाही वाटत असतं. म्हटलं वाईट वाटायचा टाइम संपलो भाऊ. काय वाईट वाटलं आणि जर रॅप्चर झाला तर काय वाईट वाटलं, काय जास्त वाईट होता. मागे राहू ना का निघान जाणं चांगला का असा. रॅप्चरमध्ये निघान जाणं काय राहू ना. तर जर मी कोणाशी वाईट जर वाटला माका त्याच्या वेळी जर रॅप्चर झाला कल्याण, तर मी माझं मन बनवतो बाबा सगळे चांगले होत. जर तुम्ही कानपडात जरी मारलास तुम्ही ते दुसरा वया काय तुम्ही जाताय बाबा. का वाईट नाही वाटून घ्यायचं असा. वाटायचो टाइम काय झालो संपलो. नफरत करायचो टाइम काय झालो संपलो. वाईट करायचो टाइम काय झालो संपलो. त्याच वेळी जर रॅप्चर झाला तर गेली ना फर्स्ट फ्लाईट. तर तुमच्याबरोबर मी भांडा आणि माझी फर्स्ट फ्लाईट पण सोडून देऊ, तू एवढून आहे मी. सो तुमच्याकडे काय असतं, कायम वाढणारा प्रेम. जसं तुम्ही येशू ओळखतास तुमका समजतं की प्रेम तुमचा हॉलमार्क बनता. प्रेम तुमचा हॉलमार्क. गॉट टू बी सो कॉन्शियस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहिलं थिस्सलुनिकन्स पत्र 12वे वचन. आणि प्रभू असा करीत की जसा आम्ही तुमच्यावर प्रेम ठेवतो तसाच तुमचा पण प्रेम आपसात सगळ्या माणसांवरती आणि उन्नती करत जाऊ गया. आमीन. ऐकताच तुम्ही. तुमच्याकडे काय असतं, कायम वाढणारा प्रेम. यू स्टार्ट टू बिलीव्ह बेस्ट ऑफ एव्हरीवन. तुमका प्रत्येकाक फक्त चांगली गोष्ट दिसान येता. प्रत्येक माणसाला तुम्ही चांगला शोधतास. तुमका नाही माहिती त्याच्यामध्ये काय कमी असा. प्रेज द लॉर्ड. तुम्ही फक्त चांगला शोधतास आणि त्याला आठवण करून देत असतं त्याचा चांगलेपणा की तुम्ही त्याच्यावरती काय करू शकतास, प्रेम. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेम. प्रभू असा करीत की जसा आम्ही तुमच्यावरती प्रेम ठेवतो तसा तुमचा पण प्रेम पण आपसात आणि सगळ्या माणसांसोबत वाढावया. सगळ्या माणसांसोबत उन्नती करत जाऊ गया. म्हणजे आमच्याकडे क्षमता असा की आमचा प्रेम काय होऊ शकता, वाढाक शकता. प्रेज द लॉर्ड. जर तुम्ही मला कधी पण भेटलास तर तुमका समजतं की मी तुमच्याबरोबर आज कालपेक्षा जास्त प्रेम करतोय. तुमका समजतं या त्याने समजा काय पास्टर महिन्यावर कालपेक्षा जास्त आज नफरत करतो नाही. कारण जसं जसं मी येशू ख्रिस्त ओळखतोय माझं त्याच्या मुलांसाठी प्रेम पण काय होत जाता, वाढत जाता. त्याच्यासाठी येशू ख्रिस्त मेलो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं मी येशूवरती प्रेम करून त्याच्या मुलांवरती नफरत करू काय करू शकत नाही. हालेलुया. समजलं तुमका. तर तुम्ही वर्मात वाढलास तर काय होतं. फिलिपिकरांस 1 अध्याय 9 वचन. ही प्रार्थना करतोय तुमचं प्रेम, ज्ञान आणि सगळ्या प्रकारच्या विवेक सोबत वाढत जाऊ गया. नेक्स्ट. पर्यंत की तुम्ही उत्तमच्या उत्तम गोष्टींका प्रिय जाणू गयास आणि ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सच्चे बनन राहा आणि ठोकर नको खाऊ गयास. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ख्रिस्ताचा प्रेम तुमच्यामध्ये वाढत जातला. तुम्ही फक्त चांगल्याच गोष्टींका बघतलास. याच मी तुमका आता मी सांगितलंय. योग्य बघणं तुमच्यासाठी सोप्या होतला. लोकांसोबत प्रेम करणं तुमच्यासाठी सोप्या होतला. लोकांचं सर्वश्रेष्ठ मानणं तुमच्यासाठी सोप्या होतला. प्रेज द लॉर्ड. पर्यंत की तुम्ही उत्तमच्या उत्तम गोष्टींका प्रिय जाणा. उत्तम गोष्टींका ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सच्चे बनन राहा. असली गोष्ट बोलता तू रॅप्चराची. ठोकर नको खाऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता जीवन असं ज्याच्यात परमेश्वरानं आमका बोलवलेलं असा ही आमच्या आतमध्ये योग्यता असत ऑलरेडी. आमचा विश्वास काय होऊ शकता, कायम वाढता. आमच्याकडे अनुग्रह काय असू शकता, कायम वाढत असता. आमच्याकडे ज्ञान काय असू शकतं, कायम वाढत असू शकतं. आणि आमचा प्रेम काय होऊ शकता, कायम वाढू शकता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
तो आपल्या हातांका आणि करा अन्य भाषेत प्रार्थना. देवा परमेश्वराचं धन्यवाद. जी के बहु शाक्रांत दलित बरीब ओ जी के बहु दल जी के बहु शाक्रांत दल जी त्रवे ले ब्राउन दल जी के बहु शाक्रांत दलित बरीब ओ जी त्रे ले ओ जी के बहु शाक्रा जी क्रेंद दलित बरीब ओ जी त्रवो lege ezinda lege ezinda lege ezinda lege bezinda bo ibe enda badike bo shikran zikran dala baribo ozitra bo zike bo shakra azinda la lige zike bo shakra azinda la lige be ezinda la lige be ezinda bo प्रार्थना करा आपल्या घरातल्यांसाठी प्रार्थना करा. आपल्या घरातल्यांच्या आपल्या नातेवाईकांचं नाम घेऊन प्रार्थना करा त्यांच्या उद्धारासाठी. त्यांचे समजायचे डोळे उघडतात तो उद्धार होता येशू ख्रिस्ताच्या नावात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरा धन्यवाद देतो आम्ही त्या सगळ्या नावांसाठी जे आम्ही घेतलं असो. आम्ही आमच्या विश्वासाक एक दुसऱ्यांच्या विश्वासासोबत जोडतो एक दुसऱ्यांच्या नातेवाईकांसाठी येशू ख्रिस्ताच्या नावात आम्ही प्रार्थना करतो की आम्ही जेवढे नाव आम्ही घेतलं प्रभू त्या सगळ्यांचा उद्धार होता येशू ख्रिस्ताच्या नावात. ज्यांचे नाव पण विसरलो पण आमच्याकडे ते जोडलेले असत त्यांचं पण आम्ही उद्धार बोलतो येशू ख्रिस्ताच्या नावात. धन्यवाद देतो प्रभू. धन्यवाद देतो. वाढलेलो अनुग्रह त्यांच्याकडे अग्रेसर असा स्वर्गदूत जाऊन त्या स्थिती निर्माण करतात. धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनेच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. जोरात टाळ्या वाजवतात येशूसाठी. जर तुम्ही पहिल्यांदा येलास तर आम्ही तुमचं स्वागत करू इच्छितो. उभे राहू शकता जर कृपा करून तुम्ही जर पहिल्यांदा येला असास. जोरात टाळ्या वाजवू शकता आम्ही यांच्यासाठी. आनंद असा की तुम्ही सोबत असास आणि माका विश्वास असा की जा तुम्ही ऐकलास तुम्ही पण इच्छितास की तुमचा जीवन तसाच असो कया. तर ही वेळ असा की मी इच्छिते की तुम्ही आपल्या जीवनात येशू ख्रिस्ताक प्रभूच्या रूपात ग्रहण करा. तुम्ही पण या कायम वाढणाऱ्या जीवनाचो भाग बनावयास. तर एक छोटीशी प्रार्थना असा. आपले डोळे बंद करा आणि या प्रार्थनेक माझ्या मागसून आपल्या तोंडान बोला. हे प्रिय पिता, मी विश्वास करतोय येशू ख्रिस्तात परमेश्वराच्या पुत्रात. मी विश्वास करतोय की तू माका वाचवसाठी क्रुसावरती मेलो आणि परमेश्वरान तेका तिसऱ्या दिवशी मेलेल्यासून जिवंत केल्यान. आज मी माझ्या तोंडान घोषणा करतोय की येशू ख्रिस्त जिवंत परमेश्वराचो पुत्र माझो प्रभू असा माझो स्वामी असा. आजपासून मी वाचला असय. आजपासून मी परमेश्वराची संतान असय. आजपासून शैतानाचो माझ्यावरती एक अधिकार नाही असा. धन्यवाद परमेश्वरा मका वाचवसाठी येशूच्या नावात. आमीन. जोरात टाळ्या वाजवू शकतो आपण यांच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. ह्याच्यात तुम्ही बसतलास मी तुमच्यासाठी प्रार्थना करतलोय. धन्यवाद परमेश्वरा त्याच्यासाठी ज्यांनी आपलं जीवन येशू ख्रिस्ताक दिल्याने असा. मी प्रार्थना करतोय की येशूचं नाव ह्यांच्यावरती कॉन्फिडंट राहतलं येशू ख्रिस्ताच्या नावात. शैतानाचा ह्याच्यावरती कायच अधिकार नाही असा येशू ख्रिस्ताच्या नावात. मी यांका आशीष देते तुमच्या बुद्धीद्वारे तुमच्या समजेद्वारे तुमच्या प्रेमाद्वारे तुमच्या अनुग्रहाद्वारे आणि तुमच्या आत्म्याच्याद्वारे. मी घोषणा करते की आशिषित असत. आतापासूनच आपल्या जीवनात तुमच्या आशिषांका बघतले. शैतानाच्या जीवनात काहीच काम नाही करू शकणार. येशू ख्रिस्ताच्या नावात. आमीन. प्रेज द लॉर्ड. जरा टाळू शकतास तुम्ही यांच्यासाठी. तुम्ही बसा शकतास. हे वेळ असा आपलं दशमांश आपली पार्टनरशिप आपली भेट आपल्या विशेष बीजांका पोहोचो आणि आपण आपल्या कॉलचं स्वागत करतो. जोरात टाळ्या वाजवून तुम्ही त्याचं स्वागत करू शकता. थँक्यू. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सारले, मी नवीन जन्मले, महान विजय मीच असे. मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन जन्मले, मी असे एक नवी सृष्टी, मी नवीन मनुष्य, जुनी गोष्टी सारले, मी नवीन जन्मले,
असं एक नवी सृष्टी मी नवीन जन्मलय मी असं एक नवी सृष्टी मी नवीन मनुष्य जुन्या गोष्टी सारले मी नवीन जन्मलय महान विजयी मीच असे मी असं एक नवी सृष्टी मी नवीन जन्मलय मी असं एक नवी सृष्टी मी नवीन जन्मलय. आपल्या हातांका उठवू शकतास तुम्ही. आपण प्रार्थना करतलो. धन्यवाद देतो परमेश्वरा ह्या ठिकाणचो अनुग्रह उसर देवसाठी. ही भेट तुमच्या आत्मेद्वारे पवित्र असा तुमका ग्रहण होसाठी धन्यवाद देतो. धन्यवाद देतो तुमच्या दयेसाठी तुमच्या करुणेसाठी. जसं आम्ही दिलं याच्या वाढलेल्या फळांका आम्ही ग्रहण करतो येशू ख्रिस्ताच्या नावात. आम्ही या भेटमध्ये तुमच्या आशीर्वादांचं आव्हान करतो वाढीसाठी आणि राजाच्या विस्तारासाठी. धन्यवाद देतो प्रभू आणि या प्रार्थनिक येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. प्रेज द लॉर्ड. काय अनाउन्समेंट असत लक्ष देऊन ऐका. इम्पॉर्टंट असत. सगळ्यात पहिला असा आमची प्रार्थना. आता पण तुमच्यामधले खूप सारे लोक असत ज्यांका आमच्यासोबत प्रार्थना करणं बाकी असा. प्लीज आमच्यासोबत प्रार्थना करा. नको सांगू तुम्ही नाही करू शकायचंय. दिवसातून 3 वेळा प्रार्थना करतो. सकाळी 7:30 पासून 8 वाजेपर्यंत, संध्याकाळी 4:30 ते 5 आणि रात्री 12 पासून 1. कधी कधी आम्ही अर्धवास पण करतो रात्री. जॉईन अस. बुद्धिमान व्हा. ज्या काम सांगितलं आता ते का करा. प्रेज द लॉर्ड. दुसरा असा जर तुमच्याकडे आमचा ॲप नाही असा क्राइस्ट एम्बेसी इंडिया फर्स्ट फ्लाईट बुद्धिमान व्हा आणि त्याला डाउनलोड करा आणि त्याला यूज करा. माझ्या हिशोबाने त्या ॲपमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट असा बायबल. आय लव्ह दिस ॲप. धन्यवाद मी या ॲपसाठी देतोय की बायबलसाठी देतोय की जे माका वर्जन होय होते ते थंय असत. सो प्लीज डू दॅट. जर तुम्ही अजूनपर्यंत किंगचॅटवरती नाही असं तर प्लीज किंगचॅट डाउनलोड करा. किंगचॅट आमचा मिनिस्ट्रीचा ऑफिशियल मेसेजिंग प्लॅटफॉर्म असा. ते खूप सारे चांगले चांगले फ्युचर असत. तुम्ही यात पेमेंट करू शकतास, इव्हेंट क्रिएट करू शकतास, ग्रुप बनवू शकतास. ज्या काय हो काय जगामध्ये सगळा काय याच्यामध्ये असा. सो प्लीज डू दॅट. आमची चर्च 23 भाषामध्ये असतात. 14 चिल्ड्रन चर्च असतात. भाषा असत या तेलुगू, तमिळ, गुजराती, कन्नडा, तुलू, हिंदी, इंग्लिश, छत्तीसगडी, राठवी, बरेली. मूकबधिरांसाठी विशेष प्रोग्राम असा. मराठी, पंजाबी, नेपाली, कोकणी, मल्याळम, हिंदी, भोजपुरी, मल्याळम, मालवणी. टीनसाठी पण प्रोग्राम असा. मुलांसाठी 14 लँग्वेजमध्ये चर्चा असत. गुजराती, कोकणी, इंग्लिश, पंजाबी, हिंदी, तमिळ, हिंदी, तमिळ, मल्याळम, कन्नडा, नेपाळी आणि बंगाली. प्रेज द लॉर्ड. याचा फायदा उठवा. आमच्यासोबत जुडा आणि याचा फायदा उठवा. बुद्धिमान कोण असा जो आत्म्यांका जिंकता. प्रत्येक संडे कोणाक तरी घेऊन यावा. त्याका बनवून ठेवा. तुम्ही सांगतो जर तुम्ही 12 लोकांका जरी जिंका शकतास आणि 12 लोकांका जरी बनवून शकतास से लीडर होय. जगाची सगळी बुद्धी तुमच्याकडे येतली. सगळी बुद्धी. कारण एका माणसाक चर्चमध्ये घेऊन येणार सोप्या असा पण त्याका लीडर बनवणं तुमचे पाय घासतले. प्रार्थना करून करून आतडे सुकतले. प्रेज द लॉर्ड. तेव्हा जाऊन एक लीडर जन्मता आणि तो जो तुमच्याबरोबर जीवनभर बनान राहत. मस्तीमध्ये जन्मत नाही. ते सगळी बुद्धी तुमका थंयसून येतली. राईट. प्रेज द लॉर्ड. आम्ही 1 अरब आत्म्यांका जिंकतो 2021 पर्यंत. आमच्यासोबत जुडा आणि आपले 2 तास आमच्यासोबत दान करा. सांगा 2 तास दान करूचे असत. ठीक असा. दान ह्या नाही की बेस्ट 2 तास बरोबर असा. पास्टर रात्री 2 वाजेपासून 4 वाजेपर्यंत खाली असे मतलब मग हयच येऊन प्रार्थना करा. मग जर 2 पासून 4 वाजेपर्यंत तुम्ही खाली असाच रात्री तर ऑफिसमध्ये येऊन प्रार्थना करायच्या रात्री. तर असं टाइम नको देवतोय कायच नाही होणार. प्रेज द लॉर्ड. सगळं चांगलं वेळ तुम्ही नोकरीत लावलास. वेळ आंबे तुम्ही आमका दिलास. बोलत हां आता मी थक्कान घराडे येले बरं सांगा काय करूचा असा झोपा. प्रेज द लॉर्ड. पण स्कूल आणि सिस्टमचा भाग बना. पण स्कूल जर नाही केला असास प्लीज करा. तर उत्साहित राहा. एका माणसा 25 वर्षानंतर सर्टिफिकेट भेटला पण हा सर्टिफिकेट भेटला. थँक्यू. तुमच्या टेस्टिमनी मला खूप उत्साहित केल्यान माका. प्रेज द लॉर्ड. माझ्या समजलं मग वचन किती गरजेचं असा आणि आम्ही हय शिकवत होता किती गरजेचं असा. प्रेज द लॉर्ड. सो तुमका पण प्रोफेशन व्हायचं हयचे सर्टिफिकेट मी तुमका सांगितलंय. हय जर आम्ही तुमका पेन जरी पकडवलं तरी तर आशिषित असा. त्याची धूळ पण आशिषित असा. आता असं नाही की असा करूक सुरू करा नको बनव.
सगळा काही असा हा आशिषित, सगळा काही असा हा आशिषित. हयसूनच प्रमोशन असत, हयसूनच जीवन असत, हयसूनच वृद्धी असा, हयसूनच वाढ असा. प्रेज द लॉर्ड. हयसूनच चलता. बाजू सांगा देश हयसूनच चलता. चालला आम्ही तुम्हाला सांगितलं एक दिवशी समताला या. कोणी सांगितलेलं आम्हीच सांगितलेलं. दिवशी समताला या होता असा. गाणी तर बनवलं. चर्चला कोणी नाही थांबवू शकला, नाही थांबवू शकला तर गाणी तर पण बनवलं. तुम्ही पुरुष सभेचं पार्ट नाही असतं बना. आम्ही पुरुष सभेत डिस्कस करतो. इट्स लाईफ चेंजिंग. आम्ही त्या गोष्टी करतो. समाजामध्ये त्या गोष्टी होणत नाही. कोणाक तरी करूच असत. सो जो कोणी तर ते नाही बघितले असत आणि ऐका का खूप हेल्प भेटली. प्रेज द लॉर्ड. ही वेळ असा आपल्या परमेश्वर धन्यवाद देतलो, उभे राहतलो. धन्यवाद देवा आपल्या हातांका उठवून. धन्यवाद देवा वचन जर तुम्ही ऐकलं असाल तर बुद्धी जी तुम्ही ऐकला असास धन्यवाद देतो. या प्रार्थनेच्या येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो. आमीन. पितेचा प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आमच्या नक्कांसाठी बनणार होतली. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चिती भले आणि करुणा सदा आमच्या जीवनात निवास करतली. आम्ही कायमसाठी परमेश्वराच्या घरात निवास करतलो. येशू ख्रिस्ताच्या नावात आमीन. थँक्यू. आनंद करा. बुद्धी काम करता. प्रेज द लॉर्ड. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.